महायुतीत नेमकं काय सुरू आहे याचा अंदाजच बांधता येत नाही। एकीकडे राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्या युतीची चर्चा सुरू आहे। त्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच एकनाथ शिंदेंची भेटही घेतली असल्याचं समजतंय। त्यामुळे बड्या नेत्यांच्या सुरू असलेल्या गाठीभेटी लक्षात घेता दोन्ही पक्षात सुरू असलेला सत्ता संघर्ष कुठेतरी थांबल्याची चर्चा होती। पण वातावरण थंड होतंय असं वाटत असलं तरी दुसरीकडे पुन्हा एकदा महायुतीत अंतर्गत कलहाची ठिणगी पडली। होय, एका प्रोव्होकेटिव्ह बॅनरमुळे महायुतीतला राजकीय वाद पुन्हा एकदा उफाळून आला। परिणामी हा बॅनर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यातील जुनं वैर पुन्हा जागवणारा ठरलाय। आता हा बॅनर कोणी लावला, या बॅनरवर नेमकं काय लिहिलंय आणि याचे राजकीय परिणाम काय होऊ शकतात याबद्दलच आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तुम्ही स्क्रीनवर तो बॅनर बघू शकता। बॅनरवर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा फोटो आणि त्यावर लावण्यात आलेल्या मजकुराने शिंदेंना डिवचल्याची चर्चा। या बॅनरवर इस बार जवाब ही ऐसा देंगे फिर कभी सवाल ही नहीं उठेगा असा स्पष्ट इशारा देण्यात आलाय। हा बॅनर भोपूर या ठिकाणी भाजपच्या कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात लावण्यात आला होता। काही राजकीय विश्लेषकांच्या मते बॅनरवर लिहिलेला हिंदी मजकूर अथवा संदेश स्पष्टपणे शिंदे गटाला इशारा देणार आहे। त्याचबरोबर बॅनरवर कोणत्याही पक्षाचं नाव नसलं तरी तो सत्ताधारी मित्रपक्षाला डिवचण्यासारखाच असल्याची चर्चा आहे। या बॅनरवरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा महायुतीतील अंतर्गत कलहाची कुजबूज सुरू झाली आहे। परिणामी कल्याण डोंबिवलीतील राजकारण पाहता मित्रपक्ष असलेले भाजप आणि शिवसेना यांच्यात राजकीय सूत असलं तरी अंतर्गत कोल्ड वॉर काही संपण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। पण तुम्हाला सांगते, कल्याण डोंबिवलीचा आत्ता दिसतोय तो वाद ताजा असला तरी त्याची मुळं खूप खोलवर आहेत। म्हणजे या ठिकाणी असलेला सत्ता संघर्षाचा वाद एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हापासूनचा आहे। ते कसं सांगते। एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना ठाणे जिल्ह्यात विशेषतः कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपाची मोठी कोंडी करण्यात आली होती। शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं आणि भाजपचे डोंबिवली विधानसभेचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्यातील शीतयुद्ध लोकसभेत तसंच विधानसभेलाही देखील उघड दिसून आलं। पण आता चित्र पालटलंय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नाहीयेत, केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे। महत्वाचं म्हणजे रवींद्र चव्हाण यांच्याकडे आता थेट भाजपचं प्रदेशाध्यक्ष पद आलंय। यामुळे ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला कोंडीत पकडण्यास भाजपने सुरुवात केली आहे। मात्र राज्यात नुकत्याच रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर युतीची शक्यता वर्तवली जात होती। पण हा बॅनर आता त्या चर्चांना पूर्णपणे खोडा घालणारा ठरलाय। आत्ताच्या घडीला राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याची माहिती सत्ताधारी पक्षांकडून देण्यात आली आहे। त्यात कल्याण डोंबिवली, ठाणे आणि उल्हासनगरमध्येही भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे। मात्र दुसरीकडे दोन्ही पक्षातील माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते मात्र खासगीत युती होणार नाही अशी चर्चा करताना दिसतात। त्यात या बॅनरमुळे महायुतीतील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।